आता प्रीतीचं लग्न होणार, ती तिच्या घरी जाणार, मग राहिलो किती जणी आपण? तू, मी आणि कीर्ती. हा मग मी म्हणत होते आता एवढं मोठं घर काय करायचंय आपल्याला? अभिजित गेल्यापासून घर खायला उठतं ग. हे बघ, मी असते स्वयंपाकघरात, तू इथं हॉलमध्ये काम करत असतेस तुझं, आणि कीर्ती आतल्या खोलीत तिचं वाचन आणि कॉलेजचा अभ्यास चालू असतो नाही का? मग मला काय वाटतंय, आपण तिघी एकाच खोलीत राहिलो तर नाही ग त्रास होणार एकमेकींना. राहू की आपण एकत्र. थोडक्यात आपण वन रूम किचन मध्ये शिफ्ट व्हावं असं म्हणतेस ना? अगदी तसंच नाही ग, पण तसंच ना. अगं हे बघ, माझं नीट शांतपणे ऐकून घे. आता कीर्तीचं कॉलेज चालू आहे की नाही, त्याचा खर्च चालूच राहणार आहे. मग प्रीतीचं लग्न तर झालंच असेल, मग त्याच्यानंतर तुझं लग्न, मग तुम्ही एक एक करून लग्न करून जाणार की नाही तुम्ही तुमच्या घरी. मग राहिले मी एकटी. मला कशाला लागतं एवढं मोठं घर? आई, तू ये इथे बस. आई, सगळ्यात आधी हे बोलणं बंद कर की आम्ही तिघी सासरी निघून जाऊ, मी बिचारी एकटी. आणि दुसरी गोष्ट, पैसे वाचवण्यासाठी हे बोलत असशील तर असं करायचं नाहीये. आई अगं, हे घर दगड भिंतीचं घर नाहीये ग. या घरात दादाच्या आठवणी आहेत. या 4 भिंतीत लहानाचे मोठे झालो आम्ही त्याच्याबरोबर. या घरात असलं ना की असं वाटतं की दादा आहे आपल्या बरोबर. त्याचं अस्तित्व जाणवत राहतं. इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक भिंतीत त्याचा स्पर्श जाणवतो. आणि मला खात्री आहे तुलाही हे जाणवत असणार. आणि तू म्हणतेस हे घर खायला उठतं. काय ग, दुसऱ्या कुठल्या घरी गेल्यावर ते घर खायला उठणार नाही याची काय गॅरंटी? आई, दादा गेलाय आपल्यातनं, पण त्याच्या या सगळ्या आठवणी जपूया ना.